धडा 5 सार्वजनिक सेवकांच्या समस्यांसाठी नैतिक तत्वांचा वापर। XP स आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रवास आता एका छोट्याशा शांत गावाकडे निघाला होता, जिथे ते स्थानिक सरकारी कार्यालयात कार्यशाळा घेणार होते। लोकसेवकांद्वारे दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी नैतिक तत्त्वे कशी लागू करता येतील हे समजून घेणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता। गावात पोहोचताच XP स आणि विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केल्याचे दिसून आले। कार्यशाळेसाठी मीटिंग हॉलमध्ये पोहोचताच XP स ने आपले बोलणे सुरू केले। सार्वजनिक सेवकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी नैतिक तत्त्वे कशी लागू करता येतील यावर आज आपण चर्चा करू। नीतिशास्त्र हा केवळ एक सिद्धांत नाही, तर तो एक व्यावहारिक मार्गदर्शक देखील आहे जो प्रत्येक परिस्थितीत मदत करू शकतो। गणेश यांनी सर्वप्रथम आपले विचार मांडले। सार्वजनिक सेवेत काम करताना सार्वजनिक सेवकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, तेव्हा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यासारखी नैतिक तत्त्वे त्याला मदत करू शकतात। एखाद्या अधिकाऱ्याने नेहमी सत्य उघड करण्याचा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जर त्यात वैयक्तिक जोखीम असेल। गायत्रीने आणखी एक उदाहरण शेअर केले। जेव्हा एखाद्या सेवकाला एखाद्या विशिष्ट समुदायाच्या किंवा व्यक्तीबद्दल पक्षपातीपणा दाखवण्याचा दबाव वाटतो, तेव्हा न्याय आणि समानता यासारख्या नैतिक तत्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, एखाद्या अधिकाऱ्याला रहिवाशांच्या जमीन वाटपात भेदभाव करण्याचा दबाव वाटत असल्यास असे करण्यास सांगितले जाते, म्हणून त्याने निष्पक्षतेच्या तत्वाचे पालन केले पाहिजे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। वैष्णवी यांनी केस स्टडी सादर केला। समजा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला नैतिक तत्वांचे पालन करताना प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करून ती अंमलबजावणी पारदर्शक आणि न्याय्य असावी याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। विभागीय योजनेच्या यशाची खात्री करा आणि लोकांचा विश्वास देखील राखा। राधिकाने एक वैयक्तिक अनुभव शेअर केला। मी असे निरीक्षण केले आहे की जेव्हा सार्वजनिक सेवक कामात चूक करतात, तेव्हा जबाबदारी आणि पावती ही महत्त्वाची भूमिका बजावतात। उदाहरणार्थ, एखाद्या अधिकाऱ्याने कागदपत्रात चूक केली तर त्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यामुळे त्याच्या व्यक्तिगत प्रतिष्ठाचे रक्षण होत नाही, तर कामाची यंत्रणाही योग्य दिशेने जाते। रोहिणीने एका सामान्य परिस्थितीचे विश्लेषण केले। समजा एखाद्या सार्वजनिक सेवकाला मर्यादित संसाधनांसह नैतिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे आणि सेवकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की संसाधनांचे वितरण योग्य पद्धतीने केले जाईल, जेणेकरून सर्व गरजूंना शक्य तितकी मदत मिळेल। पूर्वा तांत्रिक दृष्टिकोनातून बोलली। जेव्हा सार्वजनिक सेवकांना तांत्रिक समस्या येतात, तेव्हा पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असतात। उदाहरणार्थ, एखाद्या सरकारी वेब पोर्टलला डेटा सुरक्षिततेशी संबंधित समस्या असल्यास सेवकाने ही समस्या प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे। सुधारणेसाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून नागरिकांची माहिती सुरक्षित राहील। श्वेता यांनी सामाजिक दृष्टिकोन मांडला। सार्वजनिक सेवक अनेकदा समाजातील विविध समस्यांकडे लक्ष देतात। नैतिक तत्त्वे जसे की सन्मान आणि मानवी हक्क त्यांना हे सुनिश्चित करण्यास मदत करतात की सर्व निर्णय आणि कृती समाजातील सर्वात असुरक्षित घटकाच्या हितासाठी आहेत। उदाहरणार्थ, महिला सक्षमीकरण योजनांची अंमलबजावणी करताना ते प्रत्येकाला समान सन्मान आणि संधी देणे महत्त्वाचे आहे। सुप्रियाने आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली। लोकसेवकाला दैनंदिन समस्यांमध्ये मार्गदर्शन करताना नैतिक तत्त्वे हे सुनिश्चित करतात की सेवक समाजाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पार पाडतो। उदाहरणार्थ, सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करणारा अधिकारी त्याने प्रत्येक तक्रारीचे निष्पक्ष आणि तत्परतेने निराकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पूजाने शेवटी सांगितले की सार्वजनिक सेवकांच्या दैनंदिन समस्या सोडवताना नैतिक तत्त्वे लागू करणे महत्त्वाचे आहे। समाधान कवितेने सर्व कल्पनांचा सारांश दिला। आम्ही पाहिले की नैतिक तत्त्वे केवळ एक आदर्श नसून लोकसेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक देखील आहेत। जेव्हा सेवक त्यांच्या दैनंदिन कामात नैतिकतेची तत्त्वे लागू करतात, तेव्हा ते प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि प्रामाणिकपणा आणते। खात्री केली। XP स ने सर्वांच्या विचारांचे कौतुक केले आणि म्हणाले, आपण सर्वांनी हे स्पष्ट केले आहे की लोकसेवकांच्या समस्या सोडवण्यात नैतिक तत्त्वे कशी महत्त्वाची भूमिका बजावतात। हे केवळ त्यांच्या निर्णयांची गुणवत्ता सुधारत नाही, तर त्यामुळे विश्वास आणि समाधान देखील वाढते। समाज कार्यशाळेनंतर XP स आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि नैतिक तत्वांचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे समजून घेतले। नृत्यात लागू लोकसेवक नैतिक तत्वांचे पालन करून समस्यांचे प्रभावीपणे निराकरण कसे करू शकतात हे शिकण्यासाठी हा अनुभव त्यांना मदत करतो।
ते गाव सोडण्याच्या तयारीत असताना विद्यार्थ्यांना जाणवले की त्यांच्या सहलीने त्यांना नैतिक तत्वांचा वास्तविक जीवनातील उपयोग समजून घेण्याची एक महत्त्वाची संधी दिली आहे. हा अनुभव त्याला त्याच्या अभ्यासात आणि व्यावसायिक जीवनात नैतिकतेला प्राधान्य देण्याची प्रेरणा देतो.